आणि स्वराज्याचं तोरण बांधलं माझ्या शिवबानं नमः शिवाय शंकराला माझ्या हरे या महादेवाला माझ्या हरे हरे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत तू तुम्हाला माहितच नाही काय झाले सांगू का वरल्याळीची कोण आहे वरल्याळीला तुम्ही सांगा जरा वरल्याळीला तुम्ही सांगा जरा वरल्याळीला तुम्ही सांगा जरा वरल्याळीला तुम्ही सांगा जरा वरल्याळीची सावध झाली का पिंगळा काय म्हणतोय कळतंय का भाषा मध्याळीचं कोण आहे कोण आहे मधल्या आईला एक बाई मधल्या आईला मधल्या आईला एक बाई फिरे मधल्या आईला तिथला तुम्ही सांगा मग पडेल मुले तिथला तुम्ही सांगा तिथला तुमचा मग पडेल तुरे तिथला तुमचा Pigra,
कळती का नाही तुम्हाला? ऐ बाई कुठली आली राहिली आणि काय कवारे माडी पडेल बर काय पिंगळ्याची भाषा कळती का? हा कळतंय का नाही? काय नुसतं आपलं पिंगळा पिंगळा करताय. हिंडता फिरताना हिंडता फिरताना हिंडता फिरताना हिंडता फिरताना हो हिंडता फिरताना जगाच्या कोण सांगे हिंडता फिरताना हिंडता फिरताना जगाच्या कोण सांगे हिंडता फिरताना त्याच्या सत्तेने या आईच वागे त्याच्या सत्तेने आईच वागे त्याच्या सत्तेने संता घरचा या मागे संता घरचा या एक तुकडा मागे पिंगळा 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 माघारी पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल 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 पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल 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 पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल 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 पिंगळा माघारी. अहो काय कळतंय का नाही? होय पिंगळ्याची भाषा कळती का नाही? ऐका येते का? ऐकाय बहिरण ना कोण? अय मावशे ऐका येते का? कळलं का नाही? काय आवर हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही सरत जेवढी बा सरत जेवढी बा हे जर नाही कळत तर दुसरा येईल. तुम्हाला पिंगळ्याची भाषा कळली नाही ना? शांत राहा मी सांगतो. आवाज द्या. संकेत उद्याच्या 10 भविष्यात पिंगळा अचूक तुम्हाला भविष्य सांगतो. पूर्वी आहे त्याचं खरं असायचं. कळतंय काय म्हणते? ती भाषा अवघड आहे. वरली आली मधली आली हिंडता फिरताना शिकून सांगे हे नाही महाद्वार शरीर आणि ही मनाचा पाटील वर का मला मनाचा पाटील ही मनाचा पाटील 5 पोरं पळून गेली की माळी पडती ही माळी पाटील तुम्ही नाही बघा का मनाचा पाटील 5 पोरे म्हणजे पंचवायू शरीरातून गेल्यावर काय राहणार मग गावचं 5 पांढरे त्याला दावेली बांधतात उघडा नागडा देह करतात आणि वरली आली मधली आली म्हणजे बायको फिरील ना त्याच्या 2 बायका प्रवृत्ती निवृत्ती एक म्हणते चांगलं कर्म कर एक म्हणते वाईट कर्म कर 2 अर्थाने बायको बोलत असते ती बायको त्या बाईच्या नादी लागू वाटलं होईल हिंडता फिरताना शिकून सांगतोय संता करिता संत माहितीत ना आपल्या
महाराष्ट्रातले त्यांच्या घरी जा आणि त्यांच्याकडून शिक काहीतरी. आणि ही जर नाही कळलं तुला तर दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण? काळ. काळ म्हणजे काय? यम. यम हाय हम, हम हाय यम. तो येईल आणि तुम्हाला बांधून येईल. कळलं का? सांगतो आता, ए बोलायचं नाही. सरता शेवट कधी असतो? ऐका, गावात अशी भयान शांतता असते आणि कुठेतरी कुठल्या आईला कुत्री रडत असते ती बेकार आवाजात. रातभर कुत्री रडत असते ती आणि माळाव टिकव्यावर रडत असते. ती टिकव्यांचा कर्कश आवाज आणि युवाळणारी बेकार रडणारी कुत्री आणि कुबड पिंगळा आता डोळं घुमावतो. कुबड माहिती घुमल्याला बेकार असतं, अपशकुन असतो. ज्या वेळेस गावात कोणतरी मरणार असतं त्यावेळेस हे अपशकुन येतात. आणि हेच फक्त त्या प्राणीना कळतात, अपशकुन सांगणारे प्राणी. कळलं का? टिटवी, कुत्रा, पिंगळा. मग त्यावेळेस गावात लागलेला असतो एका म्हाताऱ्याला गरडा. मानसिक राव गरडा लागतो आणि ती काळ ह्याच्या छटाडा बसतो. असं छटाडा बसतो ती डोळं खात. आणि ह्यांना काय वाटतं माहितीये का? ह्याला लागलाय घरटा. मग ह्याला दूध पाजा, हेंड्रेस पाजा, तूप पाजा, हिश पाजा. ही रातभर म्हातार रातभर बोंबलत असत. बहीण बोलवा, लेक बोलवा, नातू बोलवा, अमुक बोलवा, तमुक बोलवा. ह्याचा काय घरटा बंद होत नाही. तर का बंद होत नाही माहितीये का? ती छताडाव बसलेल्या काळाला भेटतो. रुद्र रूप बेकार भयंकर रूप असतो आणि असं गाभारतो आणि हात पाय वाकडं करतो. माणसं काय म्हणतात? पायातनं जीव गेला. अरे पायातनं नाही की देत. तुम्ही ना मरणाऱ्याच्या संगती बसा. कधी मरताना कुठलं द्या. जन्म सोपा आहे, मृत्यू अवघड आहे. जो माणूस मरतो त्याच्या शेजारी बसा. ही काळावर बोलत असतो, डोळं बाहेर काढतो. मग माणसं काय म्हणतात? डोळ्यातनं जीव गेला. हा करतो तसा जात नाही. त्याचं संभाषण चाललेलं असतं. ती त्याला विचारतो. तेवढ्यात मरायला लागलेलं म्हातार बरं का? बाबा मरायला लागलेलं म्हातार म्हणतं मी काय केलं मला का न्यायला आलाय? महाराज कोण म्हणतं? म्हातार. मग ती काळ म्हणतो तू काय केलंय? तुला 5 मिनिटात तुझा रिव्हर्स पिक्चर दाखवतो. त्यांच्याकडे कॅमेरा आहे बरं का तुमच्यापेक्षा बाहेर. तुमच्याकडे ऍप्पो, विवो, सॅमसंग, ऍपलचा मोबाईल असेल. पण परमेश्वराकडे जी सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना, हे मंडपातलं, जिन्यातलं, तळघरातलं, बोगद्यातलं सगळं दिसतं त्याला. कुठेही पाप करा, कुठेही पाप करा, सगळं त्याला दिसतं. सोपं नाही. पाप करूनी पापी मन हे कसं तैरा वैरा पळतैर. तू काय काय केलं पहिल्या माणसा देवाला साधं कळतैर. हे यार तू काय पाप केलं त्याला माहिती आहे. लय बडा हा नको लय इथं नको बिजासपणा करू. तू आणि देव या दोघांनाच माहिती आहे काय केलंय ती. हा फक्त परमेश्वराला माहित असतं तू काय केलं. इथं तू बिजासपणा करतोय ना, सोपं आहे. मग काय म्हणतं मी कुठं काय केलं? त्याच्या मोबाईल मध्ये देवाच्या सगळं दिसतं. मग ह्यानं काय केलेलं असतं? त्या तोंडाने कधी देवाचं नाव घेतलं नाही. ह्याला शिव्या दी, त्याला काय म्हण, ह्याची भांडणं कर, है का नाही? ह्या डोळ्याने कधी चांगलं बघितलं नाही लोकांचं, सारखं वाईट चितायचं, है का नाही? ह्या कानाने कधी चांगलं ऐकलं नाही, देवाचं भजन ऐकलं नाही, तोंडाने कधी देवाचं नाव घेतलं नाही. ह्या डोळ्याने पांडुरंग परमात्मा पाहिला सुद्धा नाही. असं करतोय देवाला सुद्धा माणसं पाया पडत नाही. अरे बघ ना डोळं भरून त्या साक्षात परमेश्वर आहे पांडुरंग. कुणी गेलाय का पंढरपूरला? नुसतं असं कळसाचं दर्शन घेताय, नामदेव पारिकर असं करता निघून येतात. डोळ्यात बघा, डोळ्याने ह्या परत नाही. हा देह पांडुरंग बघून घ्या. मी म्हणतोय म्हणून परत जाऊन नीट बघा महाराज. जाऊ खरा परमेश्वर पांडुरंग आहे. आता साक्षात उभा राहिली मूर्ती पांडुरंग आहे. कधी पाहिली का? तोंडाने भजन केलं नाही. ह्याची कोथमीर उपट, त्याच्या उसात पाणी सोड, आहे का नाही? ह्याची गहू काढायला की हार्वेस्टर याच्या आधीच पाणी सोडून द्यायचं. आणि कुणाची कालवणाची वाटी बाजून आज्या माझ्याच घरी बाईने ठेवली. शेजारणीची ही दिली नाही. कुणाचं का गळ्यात नाव बघितलं तरी पोटात दुखतं. एखाद्याने बंगला बांधला की पोटात दुखतं. लय बेकार आहे. कुणाचं पैसे बुडव, राजकारणात पैसे खा, बंगला बांध. गावच्या सप्त्यात आपलं घर जेवाय वर्गणी कोणच देणार नाही. सगळं दिसतं, सगळं दिसतं. जत्रात नुसत्या शिवाय त्याला वाचाव आणि रुपयाची पावती फाटली नाही तिथं पिऊन नसते. सगळं दिसतं. तुम्ही व्यसन केलेली, दारू केलेली, तुम्हाला सुटी नाही. आपली कर्म हितच फेडायची. आपली कर्म रे आपल्या संगती. देवाला शिव्या देऊ नको. तुझीच कर्म आहे ती तुझ्या संगती जाणार आहे, त्याला शिव्या देऊ नको. तुला हितच फेडायचंय. माणसं म्हणतात ना पुढच्या जन्मात गेलं ते दिवस हितच आहे बघा. लगेच खटका होतोय त्याला. कळलं का नाही आता? काय काय नाही बांधून देईल. नागडा उघडा देह करतात किती बी कमावलं असलं तरी. काय म्हातारे बाई कडक आता काही पुढे जागो अजून. हा करून बघती मागा बसली. सांगतो
तुला तुझ्या भाषेत. अगाईक नाग बाई हे बाई ऐक आता. अगाईक नाग बाई तू राम नाम घेई तू राम नाम घेई मानव देह आनंद संतर केला काय मानव देह आनंद संतर केला काय. माया करी सोड घे 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 संसारा पाहिजे. संसारात तुझा जीव अडकलाय ना. तुझा संसार केला पार लेकाचा नातवाचा करते. तुला कळतंय का किती संसार करावा. हा अगे या संसारापायी हरिनाम घेत घेत बरोबर जाणार आहे. तू म्हणते ना तुम्ही माणसाने घर तुम्ही माणसाने घर इथं सगळेच राहतंय सारं. तुम्ही माणसाने घर सगळेच राहतंय सारं. हे माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर. घे 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 माया सारी सोडले घे 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 माया सारी सोडले हात लावून नशिबाला सोडत नाही नाही. या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई म्हातारे तुझं घरी नाही बांधलेला बघला. तुझं घर मशानभूमीत आहे बघ. बोक पडलेला पत्रा वाकडं तिकडं अँगल तिथं लय शायनिंग हाती वार लागणार म्हणून एसी बसवते. हा एशियन पेंट कलर देते. हा कुणाचं कोंबडं जीव येऊन येणं दारात ती गेट लावती. पोरग टीव्ही बघाय सुद्धा शेजारती ना तुझ्या घरात. तुझं आहे का घरी तुमचं आहे का घरी घर कुठे मिळाल्या मशानभूमी आहे का मशानभूमी गावात जाताना बघून या आपलं घर आपापलं बघा बरं का. आता नाही पण सकाळी तरी बघा तिथं शिवटी कुठे तिथं जायचं मशानात. ही बघा शायनिंग घालू या घरात तुमच्या. तुमचं नाही मालकीचं नाही. तुम्ही म्हणताल पैसा बरं का तुम्ही म्हणताल पैसा इथं सगळं करायचंय बरं का. तुम्ही म्हणताल पैसा इथं सगळं करायचंय बरं का. माणूस मेल्यावर सगळं एक वाटेला वळला. माणूस मेल्यावर सगळं एक वाटेला वळला. घे 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 माया सारी सोडले घे 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 माया सारी सोडले हात लावून नशिबाला सोडत नाही नाही. या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई बिना मागणी बोल बोल तुझ्या बिना मागणी बिना मागणी बोल बोल तुझ्या बिना मागणी. कळलं का पैसा अडका सगळं जाणार नाही फक्त मडका जाणार आहे. का नेलं तुमच्या गावात कोणी मेल्यावर नेलं का नाही ना. हे बघा माणूस जन्माला आल्यावर बरं का महिलांनी तुमच्या वाला ऐका. माणूस जन्माला आल्यावर काय म्हणतो बोलायला लागला की माझी आई माझे बाबा है का नाही. नंतर थोडा मोठा होतो पोरगं मोठं होतं मग काय म्हणतं माझी बहीण माझा भाऊ आणि अजून मोठं होतं आणि त्याचं वाटोळ होत लग्न होतं वाटोळ झालं माझं. हाय का मी नाही बरं का म्हणून. अगोदर काय म्हणायचा माझी आई माझे बाबा मग म्हणला माझी बहीण माझा भाऊ आणि जेव्हा हे महाराज लग्न झाले तेव्हा म्हणायला लागले नाही झालं. वा 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 अजून तरी पण हसताय का लग्न झालेल्याची तोंड बघा एकदा आणि सारखं माझी बायको माझी बायको माझी. अरे ह्याचं लग्नाचं काय एकदा लग्न झाले वगैरे समजायची लग्न होत्या तुझा काय ते मान मिळवतो हे मानसी माझी बायको माझी समजायची लग्न होते ती. हा आणि मग होत्या ती पोरं महाराज
मग ही नातू आजची आजी सगळ्या गावात नातू मिरावती, माझा नातू माझा नातू, आणि शेबडा नातू सगळ्या गावात माझा नातू. आणि दुसऱ्याला होत्या रे तुझा नाकटा शेबडा नातू जेव्हा काय पुतळा दिल्यावर. हा ही तुझा आहे का नातू? होय का ते तुझं पोरग नाही, तुझी सून नाही काय? तुमची बायको जाऊ तुम्हाला कोरोना झाल्यावर कुठली बायको जवळ आली? म्हणलं माझी बायको उड्या हाणत होता आरती का जवळ? म्हणली माझ्या लेखाला कोण नाही तिकडच मरू दे, आपण जवळ नाही लांबला डबा फेकायचा. आणि ह्या बाबाला कळत नाही बायकोला कोरोना झालाय. ह्यो म्हणायचा तिथं खाटाव मिली तरी चालेल दुसरी करी, पण ही बॅग तो काम शिवाय आहे का तुमची बायको? पोरगा बी येत नव्हता, आई पशी पोरगा जात नव्हता. आयला मरायला सगळ्या तुम्ही आवडतो. मी मेलू म्हणजे मी तुम्हाला 100% लिहून देतो, तुम्ही सगळी मरणार, प्रत्येक जण मरणार आहे इथला. आणि मी तर कवाच मेल्यालाच. ही आपली ना भूक भोगायचे माल आहे. परत आपण जी केलेत ना उद्योग ही भोगायला. आणि हे फक्त देवाने सांगितलं हा जन्म दिला ना माणसाचा, ही फक्त देवाचं नामस्मरण घेण्यासाठी आहे, बाकी कशासाठी नाही. संसार करण्यासाठी नाही. संसारात बेकार आहे, संसार करण्यासाठी ध्येय नाही. प्रत्येक जण मरणार आहे. जो पृथ्वी तलावरती जन्माला आलाय प्रत्येक जण मरणार आहे. हाय का तुमची पोरं? तुमची सुना काय मावशे? हाय का तुझी? तुम्ही म्हणतान सुना तुमच्या मागं तुम्ही म्हणतान सुना हे तर तुमच्या मागं मानव मेल्यावर धावर फोडून खाण्यावर, मानव मेल्यावर धावर फोडून खाण्यावर. तुम्हाला लंकेचा राजा माहिती कोण होता? कोण होता मला काय माहिती? वाटोळ खरं खरंच झालं. हे तुमचं भविष्य भारताचं नवीन तरुण पिढी. किती वर्ष झालं सप्त्याला? 31 वर्ष झाला अजून रावण माहिती. अरे ही ह्यांच्या आजीचं दोष आहे, आई वडिलांचं. ए आजी बाळींनो, ह्यांना महाभारत रामायणची गोष्टी सांगा, खरंच ह्यांना कळू द्या. भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची दृढ भक्ती, भगीरथाचा प्रयत्न, हरिश्चंद्राची शक्तनिष्ठा, कर्णाचं दातृत्व, श्रावणाची मातृभक्ती. काय कळतंय का? तुम्हालाच कळत नसतं ह्यांना काय सांगणार? नाही ती आजी रामायण महाभारत सांगण्यापेक्षा ह्याच्याकडेच मोबाईल घेणार मला व्हॉट्सअप चालवायची. दावर मला कशी रील असते असं चाललंय नाही आजीबाई. अगे महाभारत सांग, राम कळू दे, कृष्ण कळू दे, सीता कळू दे, काय तरी उपयोग आहे ह्यांचा. अरे रावण होता, रावण लंकेचा राजा, आणि त्या रावणाची लंका कुणी जाळली? तुम्ही नाही जाळली? लय टेन्शन घ्या. हनुमंतरायांनी जाळली, हनुमंतरायांनी जाळली. अजून ती तुम्हाला कायच येणार शेपटीनं झाली. वा हुशार आहे बरं का. ऐका, लंकेचा राजा रावण होता आणि त्याची सगळी लंका सोन्याची होती. अख्खी लंका सोन्याची होती. तुझं काय 2 तोळं मिळवते अख्ख्या गावात? होय गे म्हातारे? हा म्हणजे दुभटेलं, टकल्यान, बिपल्यान, टिपल्यान, बारी बारी सोनं केलं. 10 तोळं असेल. अख्खी लंका सोन्याची होती महाराज. माती झाली माती. लंकेचा राजा माती झाली. त्यानं नेलं नाही सोनं. आणि देवाची होती द्वारका. माहितीये का द्वारका? पाण्यात बुडली. जाऊन बघा कृष्णाची. माहितीये का द्वारका? तरी माहितीये, कळतंय का नाही काय तुम्हाला? जावा द्वारकेला बघा कृष्णाची द्वारका पाण्यात बुडली. देवाचं बी बुडतंय, रावणाचं बी जळतंय. तुमचं नामचं काय बरोबर नेणार आहे का? नेणार आहे? तुम्ही म्हणचाल गोल्डन हाती, तुम्ही म्हणचाल गोल्डन हाती, याची जनात होईल माती. हे रावण मेला हे रावण मेला तुरंत ताई ताई या शब्दाला पायी, या शब्दाला पायी.
पाहुणं कुठे गेलं आमचं? कुठं बसले? ते नाही रणसिंग पाहुणे इकडे. मामा कुठे गेलं? आपण कुठे गेलं? उठा की जाओ या 2 मिनिटं नाही काय म्हणत मला काय करतंय का? बरं असू द्या महाराज या. काय ते रुबाब काय ते रुबाब काय ते तेजस्वी रुपये तुला उगत नाही पाठवलं मेहनत खूप आहे मला यात का होतं का? मला कळतं तुम्ही होत यात काय होतं ना होच म्हणावं लागेल होच म्हणावं लागेल नसलं गावतं हात मार्ग कशाला बांधून आणि काय भविष्य बघायचं मला समजत बरं का पाहुणं. ह्या बघा काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या 7.5 आहे पण घाबरू नकोस. आज शेती सांग शेती करशील का? पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाल आणि एक दह्याची वाटी ठेव 100 रुपये. आज देऊ नका रे पैसा कोटा दगला तर देव मोठा कोण खातं त्याला लय टेन्शन आलं पैसे मागितले हातात बाजूला घ्या द्यायला समजा खरं सांग होच म्हणावं लागेल. तू रात्री झोपताना मग तू ह्याव करू त्याव करू आणि सकाळ उठल्या मग तू काय करू काय खरंय का खोटे? खरंय ना मग 100 रुपये. हा देऊ नका पैसा कोटा दगडाचा देव मोठा उपाय बी नुसतं देऊ म्हणते. राजा राणीची जोडी संसाराला गोडी खरे का खोटे? हो म्हणते राणी नाही आली. आता गड्या तुम्हाला घरी गेल्यावर रटायचं मला रातभर शिवे तरी मी म्हणली होती ह्यांना पुढे बसवाय नको पुढं करतात गेलं का नाही सगळ्याच्या पुढे येतात बोलायला. आता ही पोरग काय म्हणतोय काय नाही गव महाराज पण मला सगळं खरं बोलायचं होच म्हणाला देऊ नका ना पैसा पडा लागणार देवा पडा रागणार नाही तुम्हाला नाही तो वाजवता मला चालते तुमच्या हातावर धैर्यच आहे पाहुणे. ऐका शनीला ताण आहे राहुला मान आहे केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे. सांगशील ऐकशील का? ती 500 रुपये देऊ नका पैसा मोठा लागला तर देऊ नका. शनीला ताण आहे राहुला मान आहे केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे. सांगशील ऐकशील का? मंगळासमोर डोकं टेकवायचंय आणि शुक्रावर प्रेम करायचंय आणि सूर्य जरा लय लांब गेलाय त्याला घरी जेवाय बोलवायचं. सूर्यग्रह ग्रह अहो त्याची शांती करायची एवढी उष्णता टाकतो घरी आल्यावर काय? मी गामागून चालू सूर्य तर इथं घरी जेवाय आणला तर राहील का आपण? नवग्रहाची शांती करावं लागेल महाराज. लय मोठी बली मोठी गाठ आहे त्याला 2000 रुपयाची नोट आहे का बली पडली हाय म्हणते द्या मग देऊ नका पैसा कोटा टाकला तर देव मोठा कोण खातं त्याला पाहुणे बोलू नका माझं मग विचारतं सगळं समजा येऊ दे का आले बघ सगळं हा मावच्या हो तू लय बाई हसत बघ तुझ्या तोंडात रसवंती बघ. सांगशील ऐकशील का? सांगशील ऐकशील का? राजकारणात कधी पडू नको पडला तर सख्या भाऊ विश्वास तू खरे का कुठे? खरे ना 100 रुपये. हा देऊ नका पैसा कृपया देणं माहिती म्हणतात काय म्हणतात काय माहिती. शपथ खरं सांगतो खोटं सांगणार नाही. पंढरपूरवर आलोय आणि तुळजापूरला चाललोय तुझ्या नावानं आयला 51 रुपयाची नाम झाली नव्हती. 51 रुपये तरी दिलं की काय का नुसतं दिलं की म्हणत्या रुपये बी द्या खरंय का खोटे? येतंय का तुमचं भविष्य सांगा? ज्ञानाचा तू भांडणार आहे दिल्या व्यक्तीची जाण आहे तुला आम्ही काय ओळखत नाही पण या गावची शान आहेच बघ आहे का ना? पट्ट्या महाराज तुमचं नाव राजेंद्र रणसिंग यांच्यासाठी काय वाजवा. महाराज चेष्ट नव्हतं बरं का मला काय येत नाही तर उग मध्ये काहीतरी बोलायचं असतं आहे ना. ए बाई व्याप साऱ्या जगाचा सोडून तुझ्या दारात आलो बाई. आधीच खूप उशीर झालाय जरा काही तर काही अगं घरातल्या घर पण घरात नाही ती उमरा बाहेर टोकावून पाहिजे उमऱ्यातच त्याची गडी बसवतो जरा धीर धर बाई धीर. अगं दुःख कोणाला नाही ग होय पाहुणं. महाराज जन्माला आल्याबरोबर पहिल्या श्वासाला दुःख भेट म्हणून दिलं ना मग कशाला चिंता करतात कशाला काळजी करता? घ्या ना देवाचं नाव आणि घ्या ना पाहना त्याला विठ्ठला. आधी या संसारा उठा वेगे करा शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाची आणि धन कुबेरा
ते मनुष्याचे काय आहे. अहो ते हे काळाचं आहे आणि धन कमावलेलं कुबेराचं आहे, ज्याचं त्याला जायचं. तुझं काय रे, निमित्ताचा धनी केला असेल प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. अरे माझं 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 ती माझं, शेजारचं बी माझं, इतकं माझं माझं केलं आहे का, वाया गेला. हो नको नको मना गुंतू मायादारी, काळ आला जवळी ग्रासाव्या, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवे ना तुला माय बाप. अरे तुला माय बाप सोडवणार नाही, तुझी पाठीची बहीण नाही, बंधू नाही, तुला वेशीचा चौधरी सोडवणार नाही, सरपंच नाही, कोण नाही, तुला फक्त एकच सोडली, कोण चक्रपाल, त्याच्याशिवाय तुला कोण सोडवणार नाही. संसारात गुतू नको ए बाई, हरिनाम घे. संसार हे दुःखमुळं तोही कडी इंगळ, विश्रांती नाही कोठे खरं, रात्रंदिवस तळमळ चालली आहे का नाही संसाराची. पिंगळा फक्त एवढंच सांगायला आलाय, डौर फिरवित डुगडुगी ऐका, डौर फिरवित डुगडुगी ऐका, ऐका ऐका ऐका, पिंगळा माझारी, पिंगळा माझारी, आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह खतगाव या सप्ताहामधील ग्रामस्थांनी आम्हाला भारूड करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आमचं भारूड मंडळ, श्री जानाई सांप्रदायिक भारूड मंडळ गेली 25 वर्षे प्रत्येक गावात जाऊन वेगवेगळ्या प्रकारे समाज प्रबोधन करतो. आमचा कार्यक्रम अजून असाच वेगळा आहे. आम्ही रात्रभर भारूड करू, पण विषय काय असतो, तुम्ही कीर्तनाला आलाय, मला वाटतं जेवाय आलाय 7 वाजल्यापासून तुम्ही इथंच आहे, तर आम्ही बी कंटाळून रोज कार्यक्रम आहे महाराजांचा, रोज कार्यक्रम आहे, हा 5वा कार्यक्रम आहे. ही सगळी कामं धंदा करणारी माणसं आहेत. बागायदार एक 9-9 10 एकर ऊस आहे त्यांचं. मी कामाला आहे बारामतीला, तरी हिथनं जाऊन परत सकाळ कामावर जायचे. मला आले फाटा माहितीये का, तिकडं कार्यक्रम होता 200-300 किलोमीटर, लय लांब कार्यक्रम होता, पहाटे 4 वाजता येतो, तरी बी कामावर जायचं, परत संध्याकाळी काय. ही फक्त परमेश्वर ताकद देतो बरं का, ही एनर्जी जेव्हा कमी येते खरंच तर परमेश्वराची फार मोठी ताकद. ही तेज एनर्जी, ही माणसांचा आवाज गळत, रोज कुठलं तरी काहीतरी खायचं पण बसतात, थोडासा प्रॉब्लेम येतो, पण आतल्या बेबीच्या देठात महाराज कीर्तन करायची, ही सगळी चांगली वाजवणारी चांगली माणसं आहे बरं का. ह्या ठिकाणी भारूड सादर करताना आमच्या तोंडून किंवा माझ्या सहकार्याकडून वेडा वाकडा शब्द केला असेल, गमतीने पाहुणं, हा फक्त विनोदावर घ्या. इथनं फक्त सत्य काय माहिती का, राम देवाचं नाव सत्य, तेवढंच बरोबर घेऊन जा. इथून काही कोण बरोबर घेऊन जाणार नाही. आला होता नग्न आणि जाणार नग्न, मग रट्टान बांधता कोणासाठी, जाताना फक्त एक लंगोटी आहे, काही बरोबर जाणार नाही. लक्षात आलंय का नाही. हा आमच्याकडून काय चुकलं असेल माफ करा. या ठिकाणी भारूड आम्ही थांबवतो, परत कधी संधी दिली तर अजून वेगवेगळं भारूड आहे, आम्ही सगळी भारूड करतो. तुम्हाला सगळं दाखवायचं म्हणल्यावर सोपं नाहीये, रात्र होईल, आम्हाला पण खूप लांब जायचंय. ओके, आमचा कार्यक्रम कसा वाटला की तुम्ही 5 मिनिटात तुमचे कोण अध्यक्ष मंडळाचे, ह्या हरिनाम सप्ताहाचे सदस्य बॉडी कोण असेल त्यांनी 2 शब्दात सांगावे. या ठिकाणी बहिरं होईल आणि कार्यक्रम संपेल. आमच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ श्री जानाई सांप्रदायिक भारूड मंडळावर एक नाव आहे, माझं नाव आहे गणेश निंबाळकर, किंवा भारूड मंडळ जानाई भारूड मंडळ टाकलं तरी व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबला पण दिसतील आहेत. कोणाला जर कार्ड पाहिजे असेल तर महाराजांकडे कार्ड आहे, नंबर घ्या आणि अगोदर बुक करा. कार्यक्रम भरपूर बुक आहेत, पुढच्या महिन्याच्या तारखा गेल्या. आणि आमच्याकडून काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. बोला 2 शब्द, कार्यक्रम संपेल.